वर्ल्ड हेरिटेज, जागतिक वारसा याबद्दल आपण आज या ठिकाणी शिकणार आहोत. तर दिस लेसन इज अ व्हेरी इंटरेस्टिंग लेसन, बट इट इज अ इन्फॉर्मेटिव लेसन. हिअर इज नॉट अ रायटर and this is only informative lesson. Everyone should learn about our world heritage. A world heritage site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization UNESCO. A world heritage site म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर इज अ साईट डिटरमाइंड, ही काय केलं जाते, एक साईट डिटरमाइन केल्या जाते. डिटरमाइन केल्या जाते म्हणजे निश्चित केली जाते बाय द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, म्हणजे युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याच्यामार्फत ही साईट या ठिकाणी डिटरमाइन केल्या जाते. टू हॅव अ सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. टू हॅव अ सिग्निफिकंट, आणि याला एक महत्त्व आहे. आता मानव आपल्याला माहिती आहे की सर्व गोष्टी आपल्या माणसासाठीच असतात. टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक मानवी महत्त्व समजण्यासाठी आपल्याला युनेस्कोने या ठिकाणी ही संघटना स्थापन केली आहे. ॲज सच द साईट आर प्रोटेक्टेड, आणि अशा प्रकारच्या जे साईट असतात त्या प्रोटेक्टेड केल्या जातात. ॲज सच द साईट्स आर प्रोटेक्टेड and maintained by the International World Heritage Program. आणि ह्या कोणातर्फे या ठिकाणी मेंटेन केल्या जातात किंवा संरक्षित केल्या जातात, तर बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम. बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम मार्फत या ठिकाणी त्या काय केल्या जातात, या ठिकाणी मेंटेन केल्या जातात किंवा संरक्षित केल्या जातात. विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन कोण पाहतं, म्हणजे प्रशासन कोण पाहतं, तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. ओके, बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज जे काही जागतिक वारसामध्ये समाविष्ट असणारे जे ठिकाणं आहेत, दॅट आर सिग्निफिकंट, त्यांना एक विशेष असं एक महत्त्व आहे विद्यार्थी मित्रांनो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. कल्चरली अँड नॅचरली म्हणजे ज्याला नैसर्गिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या या ठिकाणी महत्त्व आहे, अशा गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. दे व्हॅरी इन टाईप अँड इन्क्लूड, म्हणजे दे व्हॅरी, ते वेगवेगळे असू शकतात. दे मे बी डिफरंट इन अ टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. आणि त्याच्यामध्ये कशा समावेश होऊ शकतो, तर फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो विद्यार्थी मित्रांनो. वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. आणि वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन बी कॉम्बिनेशन म्हणजे ते एक संयोगीकरण असू शकतं, एक मिश्रण असू शकतं. कशाचं पण, कल्चरल अँड नॅचरल एरियाज म्हणजे सांस्कृतिकही महत्त्व असायला पाहिजे आणि नैसर्गिकही महत्त्व त्याच्यामध्ये असायला पाहिजे, अशा गोष्टी समावेश केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, माउंट हुएनसंग इन चायना. आता माउंट हुएनसंग हा एक पर्वत आहे, तो चायनामध्ये इज अ साईट विथ अ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर. म्हणजे याचं महत्त्व काय आहे, तर मानवी या ठिकाणी संस्कृती याच्यातून जपल्या जाते. बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट. आणि याच्यामार्फत या ठिकाणी जे काही ऐतिहासिक चायनीज आर्ट येतात, म्हणजे चायनीज कला येतात, आर्ट अँड लिटरेचर आणि त्यांचं साहित्य यांची जपणूक केल्या जाते. द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. आणि जर आपण याचा विचार केला तर हे जे काही माउंटेन आहे, हा जो पर्वत आहे हुएनसंग, तर याचा या ठिकाणी काय आहे की हंगसन हा जो पर्वत दिलेला आहे आपल्याला, तर त्याचं एक महत्त्व आहे. इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप. म्हणजे आपलं जे जमिनीवरील या ठिकाणी सौंदर्य आहे, या सौंदर्याच्या दृष्टीने किंवा त्याची एक गुणवत्ता म्हणून ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे. फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक म्हणून ते ओळखलं जातं. तर विद्यार्थी मित्र पाहिला तर 20व्या शतकाच्या अगोदर जरी सुरू झाला असला
The momentum for its actual creation was not until 1950. म्हणजे त्याचं जे मोमेंटम होतं, त्याचा जो कालावधी होता तो या ठिकाणी ॲक्च्युअल कुठून क्रिएशन झालेला आहे, वॉज नॉट अंटिल 1950. म्हणजे 1950पर्यंत तो या ठिकाणी चालू झालेला नव्हता. इन 1954 आणि 1954मध्ये इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द अस्वान हाय डॅम. विद्यार्थी मित्रांनो, इजिप्त याने या ठिकाणी एक प्लॅन केला होता, टू बिल्ड द अस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिवर. म्हणजे नाईलची जी नदी आहे, या नाईलच्या नदीतून येणारं जे पाणी आहे हे पाणी जमा करण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर करण्यात आला. द इनिशियल प्लॅन, आणि सुरुवातीचा प्लॅन काय होता, फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन would have flooded the valley containing the Abu Simbel temple and scores of ancient Egyptian artifacts. म्हणजे द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम कन्स्ट्रक्शन, सुरुवातीचा जो या ठिकाणी प्लॅन करण्यात आला होता, वुड हॅव फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बेल टेम्पल. आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही एक दरी होती, या दरीतून जे मंदिरं होते अबू सिम्बल टेम्पल अँड स्कोर्स ऑफ एनिसेंट इजिप्तियन आर्टफॅक्ट्स, म्हणजे इजिप्तमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मानवनिर्मित अशा प्रकारच्या गोष्टी किंवा कला यांचा या ठिकाणी इथं ऱ्हास होणार होता. म्हणून टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टफॅक्ट्स, म्हणजे नॅशनल कॅम्पेन इन 1959. मग 1959मध्ये युनेस्कोनं एक मोहीम राबवली, दॅट कॉल्ड फॉर द डिसिम्युलेटिंग अँड मोमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड. म्हणजे याच्यातून असं निर्माण करण्यात आलं की जे काही या ठिकाणी मंदिरं येतं ते उंच ठिकाणावर नेऊन या ठिकाणी ठेवायचे, कारण दऱ्यामध्ये त्यांचा या ठिकाणी ऱ्हास होऊ नये आणि म्हणजे महापुराच्या पाण्यामुळं आणि या ठिकाणी हे संपूर्ण डॅममध्ये येत असल्यामुळं यांचा ऱ्हास होणार होता. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की त्याचं या ठिकाणी जतन करण्यासाठी या मंदिरांना उंच ठिकाणी ठेवण्यासाठी एक या ठिकाणी प्लॅन तयार करण्यात आला. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $80 मिलियन. आणि जर आपण पाहिलं तर याचं अंदाजे खर्च किती होता विद्यार्थी मित्रांनो, $80 मिलियन. ते या ठिकाणी 40 मिलियन्स ऑफ इच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. आणि वेगवेगळ्या देशातून 50 वेगवेगळ्या देशातून हा पैसा येणार होता. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, कशासाठी तर बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल on monuments and sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. अशा प्रकारचा सांस्कृतिक वारसा तयार करण्यासाठी त्यांनी एक काउन्सिल तयार केली. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965. पण 1965मध्ये काय झालं बघा, व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. आणि व्हाईट हाऊसमध्ये 1965मध्ये त्याच्यानंतर एक मीटिंग बोलवण्यात आली, कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. कशासाठी पण, टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक कल्चर साईट्स बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सैनिक साईट्स. म्हणजे जगामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक गोष्टीचं जतन करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी एक मीटिंग बोलवली, एक कॉन्फरन्स तयार केली. म्हणजे काय नाव होतं, व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. अँड फायनली इन 1965, आता 1968मध्ये काय झालं बघा, द इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल. आणि 1968मध्ये द इंटरनॅशनल युनियन होती, त्यांनी एक संघटना स्थापन केली, तीसुद्धा कशी, फॉर कॉन्झर्वेशन म्हणजे काय, संवर्धन ऑफ नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल. आणि त्यांचंसुद्धा एक ध्येयासारखंच होतं, म्हणजे दॅट वॉज अ सिमिलर गोल. अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑफ ऑन ह्युमन इन्व्हायरमेंट इन
स्टॉकहोम स्वीडन इन 1972. आणि 1972मध्ये या ठिकाणी जी मीटिंग कॉन्फरन्स भरली होती, या परिषदेमध्ये त्यांनी तो विचार मांडला, स्वीडन इन 1972. अँड फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ these goals, following the presentation of this goal, the convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO, a general conference on November 1975. म्हणजे याचा अर्थच काय म्हणते बघा त्यांनी की आता तुमच्या एक लक्षात असेल विद्यार्थी मित्रांनो, फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दिस गोल्स, आणि हेच या ठिकाणी ध्येय समोर घेऊन द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज, म्हणजे जागतिक आणि सांस्कृतिक वारसा हे ध्येय ठरवून वॉज ॲडॉप्ट करण्यात आलं. वॉज ॲडॉप्टेड म्हणजे काय, स्वीकारण्यात आलं होतं बाय युनेस्को जनरल कॉन्फरन्स ऑन 16 नोव्हेंबर 1972. आणि 1972मध्ये या ठिकाणी 16 नोव्हेंबर 1972मध्ये यांनी एक जनरल कॉन्फरन्स तयार केली होती. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला हा युनेस्कोचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी चालू होता. पण त्याच्यानंतर काय घडलं बघा, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी तयार करण्यात आली. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. Today, the World Heritage Committee, and World Heritage Committee is a very important there. The main group, एक महत्त्वाचा ग्रुप तयार करण्यात आला, responsible for establishing which sites will be listed as UNESCO World Heritage Site. आणि याच्या साह्यानं याचं या ठिकाणी एक यादी तयार केल्या जाते आणि जगामध्ये कुठल्या गोष्टी फेमस आहेत, कुठल्या गोष्टीचं जतन झालं पाहिजे याच्यासाठी यादी तयार केल्या जाते. या यादी तयार करण्यासाठी एक कमिटी तयार करण्यात आली होती. द कमिटी मीट्स वन्स अ इयर, आणि वर्षातून एकदा ही कमिटी भेटत असते एकूणेकाला. अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट्स पार्टीज, आणि याच्यामध्ये या ठिकाणी 21 स्टेट पार्टीचा काय होतं विद्यार्थी मित्रांनो प्रतिनिधित्व असतं. दॅट आर इलेक्टेड फॉर 6 years टर्म्स बाय वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स, आणि वर्ल्ड हेरिटेज सेंटर जे असतात त्याच्यामार्फत यांची 6 वर्षासाठी नियुक्ती केली जाते जनरल असेंब्लीमध्ये. अँड द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साईट्स. आणि द स्टेट पार्टीज म्हणजे दोज आर द पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग. आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिव्ह करण्यासाठी या ठिकाणी याचा फायदा जास्त होतो. तर बघा द पार्टीज म्हणजे द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल, म्हणजे दॅट आर रिस्पॉन्सिबल म्हणजे काय, ते जबाबदार येतं फॉर आयडेंटिफाईंग म्हणजे ओळखण्यासाठी, अँड नॉमिनेटिंग न्यू साईट्स म्हणजे नवीन साईटचं नॉमिनेशन करण्यासाठी त्यांचा या ठिकाणी उपयोग केला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर बघा पुढे बघूया आपण. within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. and within their territory म्हणजे यांच्या अखत्यारीमध्ये कुठल्या गोष्टीचा या ठिकाणी समावेश करायचा जागतिक वारशामध्ये याचं या ठिकाणी लिस्ट तयार केली जाते. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता वर्ल्ड हेरिटेज साईट कशी बनत गेली आहे बघा. देअर आर 5 steps इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता वर्ल्ड हेरिटेज साईट करण्यासाठी 5 टप्पे येतं. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. पहिला टप्पा काय आहे, द फर्स्ट विच इज फॉर अ कंट्री म्हणजे एखाद्या देशासाठी स्टेट पार्टी टू टेक अन इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे कशी की अगोदरची जी सुरुवातीची माहिती आहे डिटेल लिस्ट, अगोदर एक डिटेल लिस्ट तयार करायची ऑफ इट्स सिग्निफिकंट अँड कल्चरल नॅचरल साईट म्हणजे महत्त्वपूर्ण असलेला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा, ज्या ठिकाणांचा वारसा आहे त्या वारसांची यादी करायची, हे या ठिकाणी पहिलं काम आहे. दिस इज कॉल्ड द टेनेटिव्ह लिस्ट. पहिल्यांदा त्याला काय म्हटलं जातं, टेनेटिव्ह लिस्ट म्हटलं जातं. अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन टू द वर्ल्ड हेरिटेज
आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये नॉमिनेशन म्हणजे काय, नाव नोंदण्यासाठी त्याचा उपयोग आहे. लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेनेटिव्ह लिस्ट. आणि जर सुरुवातीला या ठिकाणी याचा समावेश केला असेल तर नंतर त्याचा समावेश केला जात नाही विद्यार्थी मित्रांनो. आता नेक्स्ट, countries are then able to select sites from their tentative list to be included on nomination file. आणि नेक्स्ट countries are then able to select म्हणजे most of the countries able to select sites from their tentative list. आणि या लिस्टमधून, ही जी टेनेटिव्ह लिस्ट तयार करण्यात आली आहे, या लिस्टमधून ते काय केल्या जातात, या ठिकाणी त्याची यादी चाळल्या जाते. अँड टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. The third step is a review of the nomination file by 2 advisory bodies. आणि 2 advisory ज्या बॉडी असतात, म्हणजे सल्लागार अशा प्रकारची जी समिती असते, त्या समितीमार्फत याच्यावर चर्चा केल्या जाते, रिव्ह्यू केला जातो. आता आपण पाठीमागं पाहिला होता लेसन, रिव्ह्यू केलं जातं, या ठिकाणी अवलोकन केलं जातं. द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय 2 advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make a recommendation. त्याच्यानंतर त्याचं सजेशन केलं जातं. रिकमेंडेशन म्हणजे काय, सजेशन किंवा प्रपोजल मांडलं जातं टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे. आता पुढचा पॉईंट आहे, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर to review these recommendation and decide which site will be added to the World Heritage List. And the World Heritage Committee या ठिकाणी वर्षातून एकदा भेटते to review these recommendation म्हणजे काय, this proposal or this suggestion and decide which site will be added to the World Heritage List. म्हणजे जागतिक वारशामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश करायचा आणि कुठल्या गोष्टीचा समावेश करायचा नाही, याच्यासाठी या ठिकाणी ते सल्ला मसलत करत असतात. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not nominated sites meet at least one of 10 selection criteria. म्हणजे द फायनल स्टेप काय असणार आहे, इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइनिंग, निश्चित केलं जातं, इज डिटरमाइनिंग वेदर or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. म्हणजे एखादी गोष्ट जर या ठिकाणी यांच्या 10 सिलेक्शन क्रायटेरियामध्ये जर बसत नसेल तर ती या ठिकाणी रद्द केल्या जाते. इफ द साइट्स मीट्स तीज क्रायटेरिया, जर या ठिकाणी ह्या क्रायटेरियामध्ये बसत असेल, म्हणजे फिक्स्ड बेसिस ऑर टू जज आहे की नाही, तर याच्यामध्ये बसत असेल तर तिची या ठिकाणी समावेश केला जातो. इट कॅन देन बी इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि ते नंतर इन्स्क्राईब केलं जातं. इन्स्क्राईब म्हणजे काय, टू प्रिंट ऑर टू राईट ऑर टू इनग्रेव, आणि ते कोरलं जातं वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये. वन्स अ साईट गोज थ्रू द प्रोसेस अँड इज चूजन, इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन दिस टेरिटरी. आणि त्या प्रदेशासाठी, त्या देशासाठी ही एक संपत्ती बनते, ही मालमत्ता बनते. कुठली गोष्ट, ती जागतिक वारसामध्ये ज्याचा समावेश झालेला आहे त्या गोष्टी. ओके, तर इट्स साईट्स अँड बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. आणि इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल बघा. आता आपण बघूया लास्टचा पॉईंट आपला आहे, तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आता वर्ल्ड हेरिटेज साईटचे प्रकार काय आहेत पहा. ॲज ऑफ 2009, आता जर तुम्ही 2009चा विचार केला, देअर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज मॅप. तर 2009मध्ये 890 वर्ल्ड हेरिटेज साईट होत्या. लक्षात, म्हणजे साईट म्हणजे काय, देखावे, गोष्टी समावेश करण्यात आल्या होत्या. आर लोकेटेड इन 148 कंट्री. आणि त्या कुठं कुठं होत्या, तर 148 देशामध्ये. 689 ऑफ दीज साईट्स आर कल्चरल, आणि त्याच्यातल्या 689 ह्या सांस्कृतिक होत्या. अँड इन्क्लूड प्लेसेस लाईक द सिडनीमध्ये काही होत्या, त्याच्यामध्ये ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया, and the historic center of Vienna in Austria. 176 are natural, आणि 176 काय होत्या, नॅचरल होत्या. अँड फीचर्स सच ॲज लोकेशन ॲज द US
Yellowstone and Grand Canyon National Parks. And 25 of the World Heritage Sites are considered mixed. आता ते मिक्स्ड होत्या म्हणजे काय, नॅचरल अँड कल्चरल, नॅचरल आणि कल्चरल दोन्हीचाही त्याच्यामध्ये समावेश होता. त्याच्यामध्ये आहे पेरूज, माचू पिचू, काय माचू पिचू इज वन ऑफ दिस, आणि माचू पिचू हे एक त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे पेरूज या ठिकाणचं. ओके, तर इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स विथ 44, आणि इटलीमध्ये जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट होत्या. त्याला लक्षात, जागतिक वारशांचा समावेश इटलीमध्ये जास्त होता विद्यार्थी मित्रांनो. 44 साईट या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी माचू पिचू असेल किंवा त्या ठिकाणी ऑपेरा हाऊस असेल, तर अशा अनेक गोष्टी या ठिकाणी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ हा जो लेसन आहे तो इन्फॉर्मेटिक आहे, पण दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर नॉलेज, आपल्या ज्ञानासाठी आणि आपल्या देशाच्या संवर्धनासाठी आणि जगाच्या संवर्धनासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी आपल्याला असे लेसन्स या ठिकाणी शिकायला पाहिजे. वी शुड लर्न दिस लेसन बाय हर्ट. देन विद्यार्थी मित्रांनो बघा पुढं बघूया आपण. इंडिया हॅज 36 आणि भारतामध्ये 36 साईट आहेत. 28 कल्चरल, 7 नॅचरल अँड 1 मिक्स्ड. वर्ल्ड हेरिटेज साईट, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी has divided the World Heritage countries into 5 geographic zones which include, आणि the World Heritage Committee जी आहे त्यांनी काय केलेलं आहे, has divided म्हणजे they have divided the world countries into 5 geographic zones. 5 या ठिकाणी भौगोलिक अशा प्रकारचे प्रदेश त्यांनी तयार केले. त्याच्यामध्ये इन्क्लूड कोणकोणते देश आहेत बघा, आफ्रिका, अरब स्टेट्स, आशिया पॅसिफिक इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया अँड ओशिनिया, and Europe and North America, and Latin and America and the Caribbean. तर अशा देशांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट फॉर टू कॉन्झर्व ऑर टू प्रोटेक्ट आवर नॅचरल हेरिटेज. Like many natural and historic cultural sites around the world, many World Heritage Sites are many natural and historical cultural sites around the world. Many World Heritage Sites are in danger of being destroyed or lost due to war. Like many natural and historical cultural sites. विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच या ठिकाणी नैसर्गिक आणि ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारच्या साईट्स आहेत, देखावे येतं अराउंड द वर्ल्ड जगामध्ये. मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर, आणि मोस्ट ऑफ द डेंजर बिंग डिस्ट्रॉईड और लॉस्ट ड्यू टू वॉर, आणि काही काही गोष्टी युद्धामुळे त्या नष्ट होत चालल्यात. ड्यू टू वॉर दॅट इज द मेन रिझन. पोचिंग, काही काही शिकार केल्यामुळे या ठिकाणी नष्ट होत आहेत. नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक म्हणजे नैसर्गिक आपत्ती जसं की भूकंप. अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, आता या ठिकाणी अनियंत्रित अशा प्रकारचं शहरीकरण. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जसं जसं शहरीकरण होतं तसं या ठिकाणी आपण बऱ्याच गोष्टी लॉस करत असतो. म्हणजे इन्क्लूड मोर एरियाज इन अ सिटीज, एक्सपांड सिटी एरिया. म्हणजे इफ वी वॉन्ट टू मेक city or expand our city, then we will cut lots of trees and lots of temples. Then that is the reason of unurbanization, uncontrolled urbanization असं म्हटलेलं आपल्याला urbanization. ओके, तर हेवी tourist traffic, most of the people we are going on that topic, on that places. आता बरेच लोक या ठिकाणावर जातात आणि बरीच घाण या ठिकाणी करतात, किंवा काही लोक कशावरही काही लिहितात, ही कारणं या ठिकाणी असू शकतात, किंवा या ठिकाणी कोणाला काही महत्त्व कळत नाही, यामुळे सुद्धा या ठिकाणी हेवी टुरिस्ट ट्रॅफिक ही सुद्धा एक रिझन असेल. आणि इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पर्यावरणीय फॅक्टर म्हणजे पर्यावरणीय घटकसुद्धा कारणीभूत आहे. त्याच्यात एअर पोल्युशन असेल,
ॲसिड रेन असेल, हे की नाही, म्हणजे अंमली पाऊस पडल्यामुळे सुद्धा काही घटकांचा नाश या ठिकाणी आपल्याला होताना दिसतोय. वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन अ डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट इन अ डेंजर. आता बरेच या ठिकाणी ज्या काही गोष्टी रेखांकित करण्यात आलेल्या आहेत, ज्या गिरवल्या गेलेल्या आहेत, त्यासुद्धा आता या ठिकाणी साईट काय व्हायल्यात, नष्ट होत चालल्यात. विच अलोज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट आणि अलोकेट केल्या जातात, असाइन केल्या जातात, ओके, फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड रिस्टोर द साईट. आणि एवढंच नाही तर त्याच्यासाठी फंड तर या ठिकाणी दिला जातो, परंतु त्याचं संरक्षण करण्यासाठी आणखीन काही गोष्टी केल्या जातात. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट ऑर रिस्टोर द साईट. रिस्टोर द साईट म्हणजे इफ वी वॉन्ट टू प्रोटेक्ट ऑर रिस्टोर दॅट साईट देन वी शुड टेक केअर ऑफ दॅम. आपण त्यांची काळजीच घ्यायला पाहिजे. If however a site loses the characteristic which allowed for it to be originally included on the World Heritage list, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. आणि कधी कधी एखाद्या वेळेस या ठिकाणी याचा खूप लॉस झाला असेल तर वर्ल्ड हेरिटेज साईटमधून ती गोष्ट काढून टाकल्या जाऊ शकते, म्हणजे ते निवडू शकतात. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज एबल टू चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. या यादीमधून ते काढले जातात. टू लर्न मोर अबाउट, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप काही अभ्यास करायचा असेल वर्ल्ड हेरिटेज साईटबद्दल तर वर्ल्ड हेरिटेज साईट व्हिजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स. आता तुम्हाला वर्ल्ड हेरिटेज सेंटरला भेट द्यावा लागेल. वेबसाईट ॲट, इथं वेबसाईट आपल्याला देण्यात आली आहे wsc.unesco.org. अशा प्रकार साईट आहे. ज्या विद्यार्थ्यांना रस आहे ते विद्यार्थी या ठिकाणी याबद्दल माहिती घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, दिस लेसन इज अ ओनली इन्फॉर्मेटिव्ह लेसन and so it is very interesting lesson or very important lesson or it is a very valuable lesson for to take cultural and natural development of our world heritage. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनी जर आपण या ठिकाणी या जागतिक वारशाची काळजी घेतली तर नक्कीच आपला जग या जागतिक वारशाच्या बाबतीत या ठिकाणी आपण काळजी घेऊ शकतो. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टू प्रोटेक्ट नॅचरल अँड कल्चरल वर्ल्ड हेरिटेज. सो इफ यू लाईक माय व्हिडिओ देन सबस्क्राईब इट अँड लाईक इट अँड शेअर माय व्हिडिओ टू अदर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतर मित्रांना पाठवायला विसरू नका. आणि डबल या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचा फायदा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच होईल. असं मला वाटलं होतं की हा लेसन खूप या ठिकाणी महत्त्वाचा आहे. हॅव अ नाईस डे. बाय.